नमस्कार। आज 13 ऑगस्ट। महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे, जो सध्या वायव्य उपसागरात मजबूत होत आहे। या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा आज पश्चिमेकडे सरकत आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रात मुसळधार पावसाच्या रूपाने दिसून येत आहे। यामुळे कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार आज कोकणातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यासाठीही येलो अलर्ट आहे, तर धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। विदर्भात पावसाचा जोर जास्त राहणार आहे। यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पूर्व विदर्भातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांसाठी हलक्या ते मध्यम पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। हवामानात बदल होऊ शकतात। हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या।